हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण बीटाच्या पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला इथे बीट लागणार आहे। एक बीट आपण इथे घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ना हे बीट आता मी अर्ध कट करून घेतलेला आहे। अर्धच बीट आपण वापरणार आहोत। अर्ध्या बीटाच्या पण भरपूर पुऱ्या बनतात। आता ना आपण बीट धुवून घेतलं, त्यानंतर त्याचे दोन भाग केले। त्यानंतर बीटाचं वरचं जे साल आहे ना ते आपण काढून टाकलं आणि त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेत अर्ध्या बीटाचे। आता हे तुकडे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत। मिक्सर मधून हे बीट मस्त असं वाटून घेतलेलं आहे आपण। त्यामध्ये आता आपल्याला मिरच्या टाकायच्या, साधारणतः 6 हिरव्या मिरच्या टाकतोय आपण इथे। आल्याचे तुकडे टाकायचे थोडेसे, साधारणतः 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या टाकायच्यात। कोथिंबीर टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। आता पुन्हा हे सगळं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकताच आपण हे सगळं मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेतलंय। खूप जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाहीये, फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही मिश्रण आहे ते वाया जाऊ नये त्यासाठी आपण थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। हे सगळं एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये आवश्यकतेप्रमाणे आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटीभर इतकं हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। आता हे जे मिश्रण आपण घेतलं ना, ह्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं लागेल तसं पीठ थोडं थोडं ॲड करत जायचं। अगदी मस्त असा एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। इथे आपल्याला साधारणतः 1.5 वाटी इतकं पीठ लागलेलं होतं गव्हाचं। एक मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घेतला ना की आपण ना हातावरती थोडंसं 1 चमचाभर इतकं तेल घ्यायचं आणि त्यानंतर तेलाच्या साहाय्याने हे पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे। मस्त असं हे पीठ आता आपण मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात। अशा पद्धतीने ना सगळ्यात पहिल्यांदा पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून मग वाटीच्या साहाय्याने सुद्धा पुऱ्या तयार करू शकता, पण आपण इथे एक एक पुरी लाटून घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आता पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे। आता एक एक करून ह्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या। त्यासाठी ना आपण इथे पोलपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तेलावरतीच ह्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। पुरी लाटण्यासाठी आपण इतर कोणत्याही पिठाचा वापर नाही करायचा आहे, तेलावरती पुऱ्या लाटून घ्यायच्यात। बीट ना रक्तवाढीसाठी खूप जास्त पौष्टिक असतं, त्याच्यामुळे ना बीट जितकं खाता येईल तितकं खावं आणि ना ते नुसतं जर खायला होत नसेल तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही बीट वापरू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपण तयार करून घेतोय। इथे आता काही पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। आता तेल सुद्धा एका कढईमध्ये अगदी छान असं गरम झालंय। एक एक करून आपण पुरी फ्राय करून घेऊयात। पुऱ्या तेलामध्ये टाकताच ना अगदी मस्त टम्म अशा फुलतात, तुम्ही इथे पाहू शकता। छान अशी आलटून पलटून पुरी आपल्याला फ्राय करून घ्यायची। ही पुरी ना लगेचच फ्राय होते। अशा पद्धतीने ना आता सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम टम्म अशा फुललेल्या ह्या पिठाच्या पुऱ्या बनवून तयार आहेत। दिसायला अगदी अप्रतिम दिसत आहेत। मोठी माणसं तर ह्या पुऱ्या आवडीने खातीलच, पण लहान मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातील। मी ना इथे पुरीसोबत खाण्यासाठी मिरचीचा ठेचा घेतला आहे। तुम्ही ना चहासोबत सुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकता। गरमागरम खायला ह्या पुऱ्या अतिशय भारी लागतात आणि तुम्ही इथे पाहू शकता पुऱ्या किती छान झाल्यात। मस्त अशी लुसलुशीत बिटाची पुरी तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल ना तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। खूपच आगळी वेगळी चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल, घरचे सुद्धा अगदी आवडीने खातील। चला तर मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।